व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत. आज आपण पाहणार आहोत डिजॉईंट सेल्स, विभिन्न संच किंवा दुसरं नाव म्हटलं जातं विभक्त संच. जरा उदाहरण घेऊया आपण थोडंसं, मग याची व्याख्या तयार करूया. फॉर एक्झाम्पल, A इक्वल टू A, B and C, B equal to D, E and F. Now if we take the intersection of both these two sets, means A intersection B equal to, what we get here? Intersection means A बरोबर ABC हा एक संच घेतलेला आहे, B बरोबर D, E, F हा दुसरा संच घेतलेला आहे आणि या दोन संचातला असणारा छेद संच घेतला. छेद संच म्हणजे कसले घटक? बरोबर, कसले? कॉमन सामायिक घटक. या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिले. आता या दोन्हीमध्ये एकही घटक किंवा एलिमेंट सामायिक येत नाही, म्हणजे याचा अर्थ त्या दोघांचाही जो इंटरसेक्शन आहे तो एम्प्टी सेट येतो. दॅट्स वाय सेट्स A and B are disjoint sets. म्हणून संच A व B यांना विभिन्न संच किंवा दुसरं नाव काय, विभक्त संच असे म्हणतात. मग कोणत्या दोन संचांना म्हणता येईल याच्यावर व्याख्या काय करता येईल? कोणत्या कारणाने मी म्हणलं असं असल्यामुळं हे डिजॉईंट सेट. या दोन्ही संचामध्ये एकही एलिमेंट कॉमन आले, सामायिक आले, म्हणून यांना विभक्त किंवा विभिन्न संच असं म्हटलं जातं. मग आता याचा अर्थ असा, इफ एनी टू सेट्स have no any common element, then these two sets are always disjoint set. जर दोन संच असे असतील की त्या दोन संचामध्ये एकही घटक सामायिक येत नसेल तर ते विभक्त किंवा विभिन्न संच असतात. म्हणजे याची व्याख्या काय करता येईल बघा बघू. इफ देर इज नो एनी कॉमन एलिमेंट बिटवीन टू सेट्स, देन दीज टू सेट्स आर कॉल्ड ॲज द डिजॉईंट सेट. जर दोन संचामध्ये एकही घटक सामायिक येत नसेल तर त्यांना विभक्त किंवा विभिन्न संच असे म्हणतात. इट मीन दॅट याचा जर कॉन्व्हर्स जर बघायला गेलो, याचा व्यत्यास उलट विधान जर बघायला गेलो, आता मी काय म्हटलं, दोन संचामध्ये एकही घटक सामायिक नसेल तर विभक्त संच असतात, बरोबर. इफ देर इज नो एनी कॉमन एलिमेंट बिटवीन टू सेट्स, देन दीज टू सेट्स आर कॉल्ड ॲज द डिजॉईंट सेट. आता याचं उलट वाक्य करूया. इफ टू सेट्स आर डिजॉईंट सेट्स, जर दोन संच हे विभक्त संच असतील, देन देर इज नो एनी कॉमन एलिमेंट बिटवीन दीज टू, म्हणजे तर त्या दोन संचामध्ये कोणताही एखादा घटक सामायिक येत नाही. याचा अर्थ सामायिक घटक नसेल तर विभक्त संच आणि विभक्त संच असेल तर सामायिक घटक येणार नाही, बरोबर आहे. आता बाळांनो, त्याचे जर वेन डायग्राम काढायचे म्हणलं तर वेन डायग्राम काय होईल बघा. वेन डायग्राम हा मी ए सेट दाखवला, बरोबर आहे, आणि हा दुसरा. आता हे दोन्ही एकमेकाला इंटरसेक्ट होत आहेत का बघा बघू. मी काढलं नाही म्हटल्यानंतर इंटरसेक्ट होणार नाही, पण का इंटरसेक्ट होणारी सर्कल काढली? कारण का याच्यामध्ये एकही एलिमेंट कॉमन नाही. कॉमन जर असता तर ह्या दोन्ही सर्कलमध्ये काहीतरी कॉमन एरिया आला असता. त्याच्या दोन्हीमध्ये एकही एलिमेंट कॉमन नाही, म्हणून हा ए, डी आणि सी हा दुसरा सेट आहे, डी, ई आणि एफ. याच्यामध्ये एकही एलिमेंट कॉमन नाही, बरोबर आहे. हे वेन चित्राच्या साह्याने. आता ह्यात दुसरा एक भाग सांगता येईल, म्हणजे नोट दॅट, लक्षात ठेवा. त्या लक्षात ठेवा मध्ये काय भाग सांगता येईल पहिला? बघा
पहिला इफ 6 A and B have no any common element. संच ए आणि बी मध्ये एकही घटक सामायिक नसेल. मीन्स A intersection B equal to 5. Then sets A and B are disjoint sets. कसे असणार आहे? disjoint sets असणार आहे. बघा त्यात मराठीतच लिहितो. जर संच A व B मध्ये एकही घटक सामायिक नसेल, म्हणजेच काय तर A छेद संच B बरोबर काय येत असेल तर संच A व B हे कसले संच असतात? विभिन्न संच असतात. हा पहिला भाग. बरोबर आहे. दुसरा भाग काय सांगता येईल बघा, जरा विचार करूया. बघा A, suppose that set A and phi are always असं म्हणूया. A म्हणण्याऐवजी any set and phi are always disjoint set. मग याचा अर्थ काय? कोणताही संच व फाय. कोण सांगेल फाय म्हणजे काय? बरोबर, एम्प्टी सेट, रिक्त संच. कसला संच? हा रिक्त संच. हे नेहमी काय असतात? हे नेहमी विभिन्न संच असतात. कसले संच असतात? विभिन्न संच असतात. म्हणजे आपण संच ए घेऊया. ए इंटरसेक्शन फाय इक्वल टू काय येणार आहे? फाय. ए आणि फायचा इंटरसेक्शन फाय येतो. याचा अर्थ ए आणि फाय हे काय असणार आहे? बरोबर. आता तिसरा म्हणतो a set and its complement. A set and its complement is always कसा असणार आहे? disjoint set. म्हणजे कोणताही संच व त्याचा कसला कॉम्प्लिमेंट म्हणजे पूरक संच व त्याचा पूरक संच नेहमी काय असतात? विभिन्न संच असतात. विभिन्न संच असतात. नेहमी विभिन्न संच. म्हणजे ए इंटरसेक्शन ए चा कॉम्प्लिमेंट काय येतो? नेहमी आपल्याला हा येतो. आपण
प्रॉपर्टीज ऑफ अ कॉम्प्लिमेंट ऑफ अ सेट बघितलंय आपण. म्हणजे संचाच्या पूरक संचाचे गुणधर्म यामध्ये बघितलं होतं. ए आणि ए चा कॉम्प्लिमेंट यांचा इंटरसेक्शन नेहमी फाय येतो. ए आणि ए चा पूरक संच यांचा छेद संच हा नेहमी रिक्त संच येतो. त्यामुळं कुठलाही संच आणि त्याचा पूरक संच जर घेतला तर हे नेहमी कसे असतात, डिसजॉईंट संच असतात, विभक्त किंवा विभिन्न संच असतात. बरोबर आहे. आता या सर्व बाबी तुम्ही वहीत लिहून घ्यायच्या आहेत. त्या सर्व बाबी काय करायचे, तुम्ही वहीत लिहून घ्यायचे. हा विभिन्न संचाचा व्याख्या लिहा, व्याख्यानंतर उदाहरण लिहा, उदाहरणानंतर मी सोडवलेलं डायग्रॅम आणि काही लक्षात ठेवायच्या बाबी ज्या आहेत 2-3 बाबी मी सांगितल्या. त्या 3 बाबी तुम्ही वहीत 3 मुद्दे खाली लिहून घ्या. हे जरा पुस्तकामध्ये तुमच्या जास्त दिलेले नाही, परंतु ह्या गोष्टी आपल्याला बेसिकली काही गोष्टी या आठवणीत ठेवायच्या असतील म्हणजे शिकणं आपलं होतं. आठवणीत ठेवलं काही गोष्टी यातून आपल्याला, कारण आपण विज्ञानाचा प्रयोग करतो पण प्रयोगातून जर निष्कर्ष निघत नसेल तर त्या प्रयोगाला अर्थ काही नाही. तसंच इथं सुद्धा आपण जे शिकलो त्याचा निष्कर्ष काय आहे, तर निष्कर्ष हे येतो. म्हणजे कोणताही संच, कोणत्याही 2 संचामध्ये एकही घटक सामायिक नसेल तर तो विभिन्न संच असतात. दुसरा निष्कर्ष काय, कोणताही संच आणि त्याचा रिक्त संच हे नेहमी जे आहे ते विभिन्न संचच असतात. कोणताही संच घ्या, कुठलाही सेट आणि त्याचा कॉम्प्लिमेंट म्हणजे पूरक संच हे सुद्धा नेहमी कसे असतात, विभिन्न संच असतात. ह्या जरा गोष्टी लक्षात ठेवल्या तर पुढची उदाहरणं सोडवायला खूप सोपं जातं. आता बघूया, आपण जसं इंटरसेक्शन ऑफ 2 सेट्स बघितलं होतं, आता डिसजॉईंट सेट्स बघितलं. आता त्याच्या पुढचा बघूया युनियन ऑफ 2 सेट्स म्हणजे 2 संचाचा संयोग संच. बी पार्ट, कारण हा मध्येच एक आला होता. युनियन ऑफ 2 सेट्स, युनियन ऑफ 2 सेट्स, 2 संचाचा संयोग संच. 2 संचाचा संयोग संच. बघा आता ही व्याख्या करण्या अगोदर आपल्याला अगोदर काय करावं लागेल, तर एक उदाहरण घेऊया म्हणजे तुमच्या लक्षात येईल. फॉर एक्झाम्पल घेऊया A = 1 2 3 4. चला ठीक आहे. B = 1 5 3 7 9. बरोबर आहे. आता यांचा युनियन करायचे. युनियन, आता बघा काही गोष्टी लक्षात येतील तुमच्या आपण जर बघितलं तर काही विद्यार्थी असे असतात की ते कबड्डीही खेळतात आणि क्रिकेटही खेळतात. म्हणजे ते कबड्डीत सुद्धा असतात आणि क्रिकेटमध्ये सुद्धा असतात. असे इथं 2 एलिमेंट आहेत, ते ए मध्ये सुद्धा आहेत आणि बी मध्ये सुद्धा आहेत. म्हणजे ते कॉमन आहेत. ए सेट मध्ये सुद्धा आहेत आणि बी सेट मध्ये सुद्धा आहेत. मग आता यांची युनियन हे कसं लिहिलं जातं, तर यामध्ये असणाऱ्या ए आणि बी हे 2 सेट मधल्या सर्व एलिमेंटचा मिळून एकच सेट तयार झाला तर ए आणि बी ची युनियन झाली म्हणायचे. आपल्याला माहिती आहे युनियन करणं म्हणजे एकत्र येणं, पण एकत्र करताना लिस्टिंग मेथडमध्ये आपल्याला माहिती आहे एखादा एलिमेंट जर 2 वेळा आला असेल तर तो एकदाच घेतला जातो. म्हणजे कॉमन एलिमेंट आहे ते एकदाच घ्यावे लागते. इथं 1 आहे, तो कॉमन आहे, तो एकदाच घेतला. इथं आणखी कॉमन काय येतो, 3 आहे, तो एकदाच घेऊया. मग आता युनियन करताना हे सगळं एकत्र करायचंय. याचा अर्थ यातले ए मध्ये राहिलेले सर्व एलिमेंट घ्यावे लागतील. कोणता आहे, 2 आहे, 4 आहे. ह्यातला कोणते राहिले बघूया आता, 5 आहे, 7 आहे, 9 आहे. आता हे ए आणि बी या 2 सेट मधल्या सर्व एलिमेंटचा मिळून जो नवीन सेट तयार झाला, जो संच तयार झाला त्याला ए आणि बी चं युनियन म्हणजे संयोग संच असं म्हटलं जातं. ए युनियन बी. त्याचं वाचन काय केलं जातं, ए रीडिंग कसं केलं जातं, ए युनियन बी म्हणजे ए संयोग संच बी. ए संयोग बी म्हणलं तरी चालेल. आता याची व्याख्या काय करता येईल, लेट ए अँड बी आर दी 2 सेट. समजा ए आणि बी हे 2 संच आहेत. देन दी सेट ऑफ ऑल एलिमेंट्स ऑफ सेट्स ए अँड बी इज कॉल्ड ॲज युनियन ऑफ सेट ए अँड बी.
बघा ए आणि समजा ए आणि बी हे दोन संच आहेत, तर या दोन संचातील सर्व घटकांचा मिळून जो संच तयार होतो त्या संचाला संच ए चे संच बी सी असणारा संयोग संच असं म्हटलं जातं. पुन्हा व्याख्या रिपीट करतो, लिहून घ्यायचे, पुस्तकातली व्याख्या लिहिली तरी चालेल. let A and B are the two sets, then the set of all elements of both these two sets is called as the union of the set A and B. A आणि B हे समजा दोन संच असतील तर A आणि B तील सर्व घटकांचा मिळून म्हणजे दोन्ही संचातील सर्व घटकांचा मिळून जो संच तयार होतो त्याला युनियन A युनियन B असं म्हटलं जातं. आता बाळांनो, प्रत्येक क्लिष्टता ही सोडवण्यासाठी जॉन वेननं आपल्याला माहिती आहे वेन चित्र दाखवली होती. आपण हेही वेन चित्रांना सोडवूया, वेन डायग्राम काढूया याची. तर वेन डायग्राम काय करता येईल बघूया जरा. आता बाळांनो, त्या दोन्ही मध्ये कॉमन एलिमेंट आले का ए आणि बी मध्ये. मग मी ए साठी एक सर्कल वापरतो, ए साठी एक सर्कल वापरतो. आता बी साठी सुद्धा दुसरं सर्कल वापरतो मी. पण बाळांनो, ए आणि बी या दोन्ही सेट मध्ये कॉमन एलिमेंट आलेत, याचा अर्थ हे जर ए चं सर्कल असेल तर बी चं सर्कल असं काढलं पाहिजे की त्या सर्कलनं या ए च्या सर्कलला इंटरसेक्ट केलं पाहिजे. काय इंटरसेक्ट केलं पाहिजे? कारण सेट ए आणि बी या दोन्ही सेटमध्ये काहीतरी एलिमेंट कॉमन आहेत, म्हणजे त्या दोन्ही सर्कलमध्ये काहीतरी एरिया कॉमन येणं गरजेचं आहे. म्हणून मी हा दुसरं सर्कल काढलं बी सेट साठी, आणि बी सेट साठी जे सर्कल काढलं त्या सर्कलनं ह्या सर्कलला इंटरसेक्ट केलेलं आहे. मग हा जो पार्ट आहे हा कॉमन पार्ट आला त्यांचा, बरोबर आहे. हा कॉमन, मग कॉमन एलिमेंट जे आहेत ते कॉमन पार्ट मध्ये द्यावे लागतील. म्हणजे इथं एक द्यावा लागेल, इथं 3 द्यावा लागेल. हे दोन एलिमेंट कॉमन आहेत. आता 1 आणि 3 हे याही सर्कल मध्ये दिसत आहेत तुम्हाला आणि याही सर्कल मध्ये दिसत आहेत, बी या सर्कल मध्ये सुद्धा दिसत आहेत, बरोबर आहे. मग ए मध्ये राहिले कोणते एलिमेंट? तर 2 राहिला आहे आणि 4 आहे, बरोबर आहे. बी मध्ये राहिले कोणते? 5 राहिला आहे, 7 राहिला आहे आणि 9 राहिला. म्हणजे हा जो पूर्ण सेट झाला, ही पूर्ण डायग्राम झाली ही. आता मी जरा वेगळ्या करून दाखवतो. हे जे रेषा मारलेले आहे हे पूर्ण जे आहे त्याला काय म्हणता येईल? तर हे आहे ए युनियन बी, ए आणि बी चा संयोग संच. हे कशाच्या साह्याने दाखवलं बाळांनो? आपण वेन चित्राच्या साह्याने, वेन चित्र, बरोबर आहे. आता तुम्हाला हे सोडवता आलं पाहिजे. अजून एखादं उदाहरण जर घ्यायचं म्हटलं, हे तुम्ही व्याख्या लिहिणार आहे, हे उदाहरण लिहिणार आहे, त्याचे वेन चित्र लिहिणार आहे. अजून एखादं उदाहरण घेऊया. यम बरोबर यम इक्वल टू, बरोबर आहे, 11, 12, 13, 14, 15. चला, n इक्वल टू 12, 14, 15, 17, 19. काही उदाहरण आहे. आता यम आणि n यांचा युनियन करूया, एकत्र करूया. यम युनियन n, बरोबर आहे. यम आणि यांचा संयोग संच. आता संयोग संच करत असताना पहिले एलिमेंट काढायचे, ते कोणते एलिमेंट काढावे लागतील? बरोबर आहे, कॉमन एलिमेंट. या दोन्ही मध्ये कॉमन एलिमेंट कोणता आलाय? 12 एक एलिमेंट कॉमन आला. आणि ते कोणता आलाय? 14 सुद्धा कॉमन एलिमेंट आहे, बरोबर. कॉमन आहे कारण मी पेन्सिल वेगळा पेन वापरला ना, वेगळा कडू, तुम्ही पेन्सिल वापरा. इथं 14 पुढं. आता इथं कोणता आहे बघा? 15, बरोबर आहे. आता हा 15 ही गट सामायिक. आता यम मध्ये शिल्लक कोणते राहिले? तर 11 आणि 30. 11, 30. n मध्ये काय राहिले शिल्लक बघूया? 17 आणि 19. हे झालं यम आणि n ची युनियन झाली. आता हे इव्हेंट डायग्राम मध्ये दाखवायचं म्हटलं तर तुम्ही असं करू शकाल, बरोबर आहे. पण आता प्रश्न असा आहे की इथं जर समजा तुम्ही म्हणाल की सर असाल की हे दुसरं एक्झाम्पल आहे. आता तिसऱ्या एक्झाम्पल मध्ये मी असं करतो, x इक्वल टू इन कर्ली ब्रॅकेट 1, 2, 3, बरोबर आहे. आणि y इक्वल टू 4, 5, 6. आता ह्याचं युनियन किती? x युनियन y, बरोबर. आता काय आलं बघा, 1, 2, 3,
4 5 आणि 6 का त्या दोन्ही सेट मध्ये एकही एलिमेंट कॉमन नाही म्हणजे ते राहील एक्स मध्ये सर्व एलिमेंट लिहिले पाहिजेत वाय मध्ये सर्व एलिमेंट लिहिले पाहिजेत पण याचं जर वेन चित्र काढायचं म्हणतं वेन डायग्राम काढायचं म्हणतं आता ही सर्कल इंटरसेक्ट करायला लागतील का मग करायचं काय तर ही दोन सर्कल जी आहेत ह्या दोन्ही सर्कलला एकमेकाला इंटरसेक्ट करता कामा नये पण युनियन केलेले म्हणजे कुठेतरी हे जोडलं गेलेलं आहे यांच्यामध्ये कॉमन एरिया न येता ही दोन सर्कल अशी एकमेकाला जोडून चिकटून बघा एक छेदलेली नाही दोन्हीही सर्कलनं एकमेकाला छेदलेलं नाही बरोबर आहे हा झाला एक्स हा झाला वाय त्याशिवाय युनियन तुम्हाला वेन चित्राच्या साहाय्याने दर्शवता येणार नाही तिथं काय 1 आहे 2 आहे 3 आहे हा वाय मध्ये आहे 4 5 आणि इथं 6 आता बाळांनो ते दोन्ही रंगवलेला भाग सगळा जो आला तुमचा हा जो आला तो एक्स युनियन वाय काय येणार आहे एक्स युनियन वाय कळलं का समजलं का आता बाळांनो ह्याच्या ज्या आहेत ह्याच्या थोड्याशा आपण प्रॉपर्टी बघूया प्रॉपर्टीज ऑफ युनियन ऑफ टू सेट्स म्हणजे ह्याच्या प्रॉपर्टीज बघूया आणि मग प्रॅक्टिस सेटनं बोलूया आपण बाळांनो हे लिहायचंय तुम्ही सगळी उदाहरणं बरोबर आहे आता प्रॉपर्टीज मधली पहिली प्रॉपर्टी प्रत्येक प्रॉपर्टी जी आहे ती आपण प्रूव्ह करून बघणार आहोत बघा प्रॉपर्टी ह्याचे काय आहेत गुणधर्म प्रूव्ह का करायचं मी जर वर्णन केलं काय वर्णन केलं जिलेबी किती गोड आहे तुम्हाला कळणार आहे का रे तुम्ही खाल्ल्याशिवाय तुम्ही स्वतः कृतीत केल्याशिवाय मग आता हे सुद्धा आपल्याला त्याचा अनुभव घेतल्याशिवाय आपल्या बुद्धीला आपली बुद्धी स्वीकारत नाही मग आता इथंही अनुभव घेऊया पहिला काय आहे बघा पहिली प्रॉपर्टी ए युनियन बी इक्वल टू बी युनियन ए म्हणजे काय हो ए व बी चा संयोग संच घेतला तर तो जो संच मिळेल तोच संच बी या सेटचा ए या सेटशी असणारा युनियन म्हणजे संयोग संच घेतला तर तोच संच मिळेल त्यामध्ये एलिमेंट चेंज होणार नाही म्हणजे इथं क्रम निरपेक्षता आहे क्रम कोणता ए पहिला की बी पहिला त्यामध्ये काय महत्वाचा भाग नाही त्यामध्ये येणारे एलिमेंट तेच येणार आहे म्हणजे इथं जरा बारकाईने विचार केला तर उदाहरण घेऊया फॉर एक्झाम्पल ए बरोबर 2 4 6 आणि बी बरोबर 4 6 7 बरोबर आहे आता ए युनियन बी बघूया ए युनियन बी बरोबर आता काय लिहायचे पहिले बरोबर आहे कसले एलिमेंट कॉमन एलिमेंट आता या प्रॉपर्टी शिकत असताना बऱ्यापैकी तुम्हाला ही उदाहरणं सोडवणं सोपं होत जातं बरोबर आहे हो परत काय आहे 6 आहे 6 घेतलं आता यातला राहिला कोणता 2 आणि इथं राहिला 7 आता बी ची ए सी युनियन करूया ए ची बी सी केली तर आता बी ची ए बी ची ए सी जरी केली तर पहिली तीच क्रिया करायला लागणार नाही यातले कॉमन एलिमेंट घ्यावे लागतील पहिला कॉमन एलिमेंट कोणता आहे 4 परत दुसरा 6 आता राहिला बी चा कोणता 7 आणि नंतर राहिला 2 आता बघा मग इथं क्रम मागे पुढे झाला 4 6 2 7 4 6 7 2 ही काय संख्या आहे का नाही तुम्ही मला सांगा की एखाद्याला सांगितलं की ह्या 11 जणांचा जी टीम आहे क्रिकेटची त्यामध्ये सांग अभय आहे अक्षय आहे वरद आहे या क्रमाने गेला एखाद्याने सुरुवात करताना अभय अक्षय म्हणायच्या ऐवजी वरद पासून सुरुवात केली तर टीम चेंज होणार आहे का टीम मेंबर्स बदलणार आहेत का नाही तसं इथं सुद्धा जे एलिमेंट ह्या सेट मध्ये लिहिलेले ते मागं पुढे झाले म्हणून त्यात फरक पडत नाही एलिमेंट जे आहेत ना म्हणजे याचा अर्थ हे दोन्हीही गोष्टी या दोन्ही विधानाच्या राईट साइडच्या जे सेट आहे ते इक्वल आहे कारण तेच एलिमेंट आहे फक्त क्रम मागं पुढे असेल तरी सुद्धा चालेल म्हणजे याचा अर्थ ए युनियन बी इक्वल टू बी युनियन ए फ्रॉम 1 and 2 एक व 2 वरून 1 आणि 2 या विधानावरून ही प्रॉपर्टी पहिली प्रूव्ह झाली बरोबर आहे दुसरी प्रॉपर्टी काय आहे बघा दुसरी प्रॉपर्टी इफ A is the subset of B then A
युनियन बी इक्वल टू बी, याचा अर्थ कळायला पाहिजे. हे काय सर कळणं झालंय, हे काय कळलं झालंय. ए इज दी सबसेट ऑफ बी, ए हा बी चा उपसंच असेल तर, आणि ए आणि बी जर एकत्र केलं तर काय मिळणार आहे, बी हा सेट मिळेल. बरोबर आहे. मग आता कसा बघूया इथं. फॉर एक्झाम्पल ही प्रॉपर्टी प्रूव्ह करतो. ए बरोबर ए बी सी, बी बरोबर, आता बघा पहिली कंडिशन कंडिशनल स्टेटमेंट आहे, सशर्त विधानीस. काय अट टाकली त्यांनी, ए बी चा उपसंच असला पाहिजे, ए हा बी चा सबसेट असला पाहिजे, म्हणजे ए सर्व एलिमेंट बी मध्ये असले पाहिजे. म्हणजे ए सर्व एलिमेंट म्हणजे ए बी सी आणि बी मध्ये आणखी एक एलिमेंट आहे डी. आता या दोघांचे युनियन करायला गेलो आपण, ए युनियन बी. आता बी युनियन करत असताना पहिला भाग काय सांगितला आहे की यामध्ये असणारे जे कॉमन एलिमेंट आहे ते कॉमन एलिमेंट पहिले घ्या. कॉमन एलिमेंट बरोबर आहे. म्हणजे कोणता आला, ए आला, ए परत बी आला, सी आला. आता शिल्लक राहिलेले पण एलिमेंट केले पाहिजेत. आता याच्यात शिल्लक काहीच नाही, पण याच्यात डी शिल्लक राहिलेला आहे. बरोबर आहे. आणि पण ए युनियन बी बरोबर एक गोष्ट, एक मिनिट मी इथं एक गोष्ट कंडिशन लिहायचं विसरलो, ती लिहितो पहिलं. ए इज दी सबसेट ऑफ बी, देन ए युनियन बी काय आलं होतं, बरोबर आहे, काय आलं होतं, ए बी सी आणि डी हे आलं होतं. मग आता मला सांगा ए युनियन बी बरोबर ए बी सी डी हे सर्व जे एलिमेंट आहे ते कोणाचे आहेत बघा, बी या सेटचे. म्हणून बघा इफ ए इज दी सबसेट ऑफ बी देन ए युनियन बी इक्वल टू बी. म्हणजे आपला ए हा बी चा उपसंच असेल तर ए आणि बी चा संयोग संच हा बी संच असतो. याचा अर्थ असा, एखादा लहान संच मोठ्या संचाचा उपसंच असेल तर लहान आणि मोठ्या संचाचा संयोग संच हा मोठा संच येतो. थोडक्यात सांगायचं झालं तर बघा हा लहान आहे, हा मोठा आहे, बरोबर आहे. म्हणून या आणि हा याचा उपसंच आहे. म्हणून या दोघांचा जर संयोग संच घेतला तर मोठा संच मिळाला बी. मोठा कोणता म्हणलो होता आपण, बी म्हणलो होतो. चला अशा रीतीनं ही दुसरी प्रॉपर्टी झाली. आता तिसरी प्रॉपर्टी बघूया. तिसऱ्या प्रॉपर्टी मध्ये काय सांगता येईल तर ए इज दी सबसेट ऑफ ए युनियन बी आणि म्हणजे तुम्हाला माहिती आहे मराठीवाले तरी लिहितो, अँड बी इज दी सबसेट ऑफ ए युनियन बी. म्हणजे याचा अर्थ काय, ए हा ए आणि बी च्या संयोग संचाचा उपसंच असतो तर बी हा ए आणि बी या संयोग संचाचा उपसंच असतो. बघूया आपण इथं हे प्रूव्ह करून बघूया. फॉर एक्झाम्पल ए बरोबर काय घेऊया, 1 2 3, बी बरोबर 2 4 6 8. चला मी जास्त एलिमेंट घेत नाही बाळा, आपल्याला प्रॉपर्टी फक्त प्रूव्ह करायची. आता ए युनियन बी करूया. ए युनियन बी बघा काय करायचे, कसले एलिमेंट घ्यायचे आहेत, फक्त आणि फक्त कॉमन एलिमेंट पहिले घ्या. 2 एलिमेंट हा कॉमन आला, पुढं कॉमन एलिमेंट कोणताही नाही. आता शिल्लक राहिलेले सगळे एलिमेंट काय राहतील, ए राहिलेले 1 3, परत बी राहिलेले 4 6 आणि 8. आता बघा ए आणि बी हे दोन संच कोणतेही घेतले त्याचा युनियन लिहिले. आता ए सगळे एलिमेंट यात आले का बघा, क्रम मागं पुढे असला तरी चालेल. 1 2 3 आहे आला का, 1 2 आणि 3 म्हणजे ए हा ए युनियन बी चा काय झाला. सो ए इज दी सबसेट ऑफ ए युनियन बी. म्हणजे ए सर्व एलिमेंट यात आले. आता तसेच बी चे आले का बघा, 2 4 6 8 2 4 6 8 म्हणजे बी चे सुद्धा सर्व एलिमेंट आले. याचा अर्थ बी इज दी सबसेट ऑफ ए युनियन बी. ही तिसरी प्रॉपर्टी, ए इज दी सबसेट ऑफ ए युनियन बी आणि बी इज दी सबसेट ऑफ ए युनियन बी. आता बघूया किती प्रॉपर्टी झाल्या, 3 झाल्या. आता चौथी प्रॉपर्टी बघूया. प्रॉपर्टी नंबर 4, चौथी प्रॉपर्टी काय सांगितले. चौथी प्रॉपर्टी मध्ये ए युनियन ए कॉम्प्लिमेंट इज ऑलवेज युनिव्हर्सल सेट. इज ऑलवेज, हे यू काढता जरा लहान काढा, हे यू जरा मोठं काढा. ऑलवेज युनिव्हर्सल सेट म्हणजे ए आणि ए चा पूरक संच यांचा संयोग संच हा विश्वसंच असतो. मराठीत अगदी तोंडी भाषेत सांगायचं म्हटलं जातं
union of a set A and A complement is always universal set. एक A हा संच आणि A चा पूरक संच यांचा संयोग संच हा नेहमी विश्व संच असतो. बघूया आता फॉर एक्झाम्पल हे प्रूव्ह करून बघूया. फॉर एक्झाम्पल युनिव्हर्सल सेट U बरोबर 1 2 3 4 5 6 पुरेसे असणार. आता त्याचा आता युनिव्हर्सल सेट A चा U हा युनिव्हर्सल सेट व्हायचा असेल तर A मधले सर्व एलिमेंट युनिव्हर्सल सेट मध्ये असणं गरजेचं आहे. मग कोणता आहे 2 4 आणि 6 बरोबर आहे. आता याचा कॉम्प्लिमेंट घ्यायचा आहे. कॉम्प्लिमेंट आता कॉम्प्लिमेंट घेताना तुम्हाला माहिती आहे काय कॉम्प्लिमेंट करायचं. कॉम्प्लिमेंट घेताना काय करावं लागतो बरोबर आहे बाबा. याचा जर कॉम्प्लिमेंट घेतला तर काय येणार आहे तर या A मधले सर्व एलिमेंट युनिव्हर्सल सेट मधून काय करायचे आवाज येणार तुमचा काढून टाकायचे. A चे जे एलिमेंट युनिव्हर्सल सेट मध्ये ते काढून टाकले बरोबर आहे. आता राहिले कोणते युनिव्हर्सल सेट मध्ये 1 3 and 5 1 3 आणि 5 म्हणजे हा झाला A चा कॉम्प्लिमेंट बरोबर आहे. आता बघा या दोघांचे युनियन करूया. A आणि A कॉम्प्लिमेंटचं युनियन करूया. संयोग संच करूया. आता संयोग संच करताना पहिली क्रिया काय कॉमन एलिमेंट. आता आपल्याला माहिती आहे एखादा सेट आणि त्याचा कॉम्प्लिमेंट जो आहे म्हणजे त्याच्यामध्ये कॉमन एलिमेंट येत नाही बिकॉज बोथ दिस टू आर बरोबर आहे डिसजॉइंट सेट. कसे असतात विभिन्न संच असतात त्याच्यामध्ये कॉमन एलिमेंट येणारच नाही. मग आता युनियन करताना काय करायचं कॉमन येत नाही सोडून द्या. मग A चे राहिलेले घटक लिहूया 2 4 6 पुढं A कॉम्प्लिमेंटचं लिहूया. A कॉम्प्लिमेंट मध्ये राहिले A च्या पूर्व संचातले कोणते राहिले 1 3 आणि 5 बरोबर आहे. अरे बाळा पण A युनियन A कॉम्प्लिमेंट बरोबर. आता हे बघूया बरं 2 4 6 1 3 5 हे कोणाचे एलिमेंट आले बघा. 2 इथं आहे 4 आहे 6 आहे 1 आहे 3 आहे 5 आहे आणि सर्व जे एलिमेंट आहे ते कोणाचे बरोबर आहे युनिव्हर्सल सेटचे यूचे बरोबर आहे. म्हणून A युनियन A कॉम्प्लिमेंट बरोबर युनिव्हर्सल सेट. A आणि A चा पूरक संच यांचा संयोग संच हा नेहमी काय असतो विश्व संच असतो. काय असतो विश्व संच. आता दुसरा 4 प्रॉपर्टी झाले. 5वी प्रॉपर्टी बघूया आपण. तर या 5व्या प्रॉपर्टी मध्ये पाचवी प्रॉपर्टी A युनियन A बरोबर काय. आम्हाला काय माहित सर म्हणणार तुम्ही बघूया. A बरोबर ABC. आता A या सेटची युनियन करायचं आहे म्हणजे A आणि A दुसरा सुद्धा A मध्ये तेच एलिमेंट आहे म्हणजे तोच सेट चा त्याच्याशीच संयोग करायचा बरोबर आहे. आता काय आले बघा कुठले एलिमेंट येणार कॉमन ABC येणारच आहे. आता उरले काय शिल्लक राहिले का काय शिल्लक राहिले पण ABC हे कोणाचे एलिमेंट आहे तो घटक आहे तर A चे. म्हणून A युनियन A बरोबर काय येतं A येतं. बघा गंमत असे A युनियन A बरोबर A आणि मग हे काय असतं सांगा A इंटरसेक्शन A बरोबर आहे. ठराविक म्हणून सांगतात A इंटरसेक्शन A बरोबर सुद्धा Aच असतं. हे युनियन A बरोबर A इंटरसेक्शन A बरोबर A आणि A चा संयोग संच A हा संचच मिळतो. A आणि A चा छेद संच सुद्धा A हा संचच मिळतो. अशा रीतीने 5वी प्रॉपर्टी झाली. आता 6वी प्रॉपर्टी बघूया. A युनियन फाय बरोबर काय जरा विचार. A आणि A कोणताही A हा सेट कोणताही सेट आणि फाय म्हणजे एम्प्टी सेट रिक्त संच यांचे युनियन काय जरा विचार करा. येतोय की नाही बघा तुम्ही A मध्ये हे जर एलिमेंट घेतले 2 4 6 आणि फाय म्हणजे आता बघा तुमच्या लक्षात येईल एम्प्टी सेट. आता A आणि एम्प्टी सेट यांचा युनियन यामध्ये कॉमन एलिमेंट आहेत का नाही कॉमन एलिमेंट नाही. मग राहिलेले 1 लिहूया 2 4 6
त्यातले राहिले काहीच नाही आहे, म्हणजे 2 4 6 एवढेच एलिमेंट येतील. म्हणजे ए युनियन फाय बरोबर 2 4 6 कुणाचे एलिमेंट आहे? ए चे. म्हणजे ए युनियन फाय म्हणजे कोणताही सेट आणि त्याचा एम्प्टी सेट, कोणताही सेट आणि एम्प्टी सेट यांचा युनियन ही नेहमी तोच संच येतो. म्हणजे ए युनियन फाय बरोबर काय असणार आहे? एच असणार आहे. अशा रीतीनं तुम्हाला या 6 प्रॉपर्टी आहेत. या 6 प्रॉपर्टी व्याख्या, व्यंगचित्र वगैरे ह्या जो भाग आहे हा भाग तुम्ही वहीत लिहून घ्या. जो लिहिलेला भाग आहे तो आपला ग्रुपवर पाठवा, कमेंट्स द्या, यूट्यूब चॅनेलला लाईक करा, सबस्क्राईब करा. प्रत्येक वेळी सांगतोय सबस्क्राईब एवढ्यासाठी करा की यूट्यूबला तुम्हाला व्हिडिओ अपलोड केल्या नोटिफिकेशन मिळेल. म्हणजे तुम्ही सर्वांच्या अगोदर तो व्हिडिओ पाहू शकाल. म्हणजे तुमच्यातली जिज्ञासा वृत्ती थोडीशी वृद्धिगत होत जाईल. थोडासा पुन्हा सांगतो, डिसजॉईंटचे आणि युनियन ऑफ टू सेट यांच्या व्याख्या, वेन डायग्राम वगैरे जेवढा जो भाग झालेला आहे तो वहीमध्ये लिहून काढा. आजचा हा व्हिडिओ इथंच थांबूया. धन्यवाद.